जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रविवारी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विधिवत शासकीय पूजा करून ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन। भीमाशंकर परिसरातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने येत्या काळात भीमाशंकर महोत्सव आयोजन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मानस। देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने आगामी काळात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या विकासासोबतच परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, एसटीपीची करण्यात येत असलेली कामे लवकरच पूर्ण होतील। जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास। मंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची होते दैनंदिन नियमित पूजा। येत्या 9 एप्रिल पर्यंत मुख्य मंदिराचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार। त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे, जिल्हाधिकारी डुडी यांनी केलं आवाहन। यावेळी खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, मंदिर समितीचे पदाधिकारी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती। हर हर महादेवच्या जयघोषात खेड तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये शंभू भक्तांची गर्दी। शिवलिंगासमोर नतमस्तक होत केली मनोभावे आराधना। श्री कोटेश्वर, श्री शंभू महादेव, श्री कुंडेश्वर, श्री सोमेश्वर, वाळकेश्वर, श्री राजेश्वर, श्री सिद्धेश्वर, श्री केदारेश्वर, चक्रेश्वर मंदिर परिसरात शिवभक्तांचा मेळा। पहाटे महाआरती, दुग्धाभिषेक, आरती आणि प्रवचन कीर्तनासह दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। शिवालय परिसरात दानशूर मंडळींकडून भाविकांसाठी दूध फराळाचे केले मोफत वाटप। निवडणुका येतात आणि जातात, विजयाचा गुलाल उधळला जातो, पण राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा आपण माणुसकी आणि विकासाचा विचार करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तालुक्याचा विजय होतो। खेड तालुक्याच्या राजकारणाला विकासाची धार मिळणार। बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विजयसिंह शिंदे यांचा पॉलिटिक्स विथ रिस्पेक्टचा नवा पायंडा चर्चेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वपक्षीय नवनिर्वाचित सदस्यांना केलं एकत्र। सभापती विजयसिंह शिंदे यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय विजयी उमेदवारांचा रंगला सन्मान सोहळा। चाकण महात्मा फुले उपबाजार आवारातील बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीयांचा अनोखा कौतुक सोहळा। राजकीय भिंती बाजूला सारून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दर्शविला राजकारणातील आदरभाव। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये आनंदवारी अर्थात पाऊले चालती पंढरीसी या संकल्पनेवर आधारित असलेल्या ज्ञानदीप नियतकालिकाचे प्रकाशन। आमदार बाबाजी काळे, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील, हरिभक्तपरायण बाळशीराम महाराज मेंढे, हरिभक्तपरायण पोपट महाराज राक्षे, हरिभक्तपरायण प्राजक्ता झेंडे यांच्या हस्ते ज्ञानदीप नियतकालिकाचे प्रकाशन सोहळा संपन्न। यावेळी संस्थाध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर आदींची उपस्थिती। आषाढी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या मुलाखती ज्ञानदीपमध्ये केल्या आहेत प्रसिद्ध। उपप्राचार्य डॉक्टर संजय शिंदे यांनी नियतकालिकाचे केले आहे संपादन। चाकण परिसरातील विदा सेहगल हिरो या शोरूम मध्ये हिरो कंपनीची नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर दाखल। विविध वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशी इलेक्ट्रिक दुचाकी हिरो विदा ही ग्राहकांच्या पसंतीला। राजगुरुनगर येथील चैतन्य प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ अंतर्गत चाकण येथील चक्रेश्वरी विभागातील बचत गट तसेच चैतन्य संस्थेच्या रेखा श्रोत्रिय आस्थापना संघ कार्यकर्ती संघमित्रा राहुल शिरसाट, संघ पदाधिकारी प्रभावती साळुंके, सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती कुलकर्णी, कालिदास वाडेकर, भाग्यश्री वाडेकर, नगरसेविका तृप्ती जगनारे, शीतल काणे, अंजली सोनावणे आदींची उपस्थिती। फुलांच्या पाकळ्यांची उधळण, शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी केलं 10वीच्या विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। निरोप समारंभ कार्यक्रमात आत्मविश्वास, परिश्रम आणि यशाच्या संकल्पासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यालयाकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिल्या शुभेच्छा। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एसएससी बोर्ड परीक्षेनिमित्ताने शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न।
यावेळी नगरसेवक तुषार सहाणे, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय खराटे, उद्योजक रवींद्र कर्नावट, महाराष्ट्र राज्य संत भगवान बाबा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती. धारदार स्क्रूड्रायव्हर आणि टोचासारख्या हत्यार तरुणाच्या छातीमध्ये खुपसून मित्रांनीच खून केल्याचं झालं निष्पन्न. जुन्या भांडणाचा मनात राग धरून खून झाल्याचं उघड. हल्ल्यानंतर आरोपींनी तरुणाच्या डोक्यात फरशी घातल्याचंही झालं स्पष्ट. चाकण शहरात भरदिवसा घडलेल्या प्रथमेश माने खून प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या. एका अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल. वैभव संजय शिंदे, अनुज संदीप परदेशी, मयूर तरडे आणि एक विधी संघर्षित बालक यांच्यावर आरोप. मयत प्रथमेश याचे वडील शशिकांत दाजी माने, वय वर्ष 48, राहणार निघोजे यांची फिर्याद. नेहरू चौकातील शिवसेना कार्यालयाजवळील बोळात शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी 3:30च्या सुमारास घडली होती खुनाची घटना. शिरोली पाईट रस्त्यावर मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. एक्सयूव्ही आणि दुचाकी यांच्यातील भीषण अपघातामुळे किवळे येथील दुचाकीस्वार नवनाथ दशरथ म्हसे, वय वर्ष 42, हा तरुण जागीच गतप्राण. किवळे येथील घाटेवस्ती परिसरात शनिवारी रात्री घडला अपघात. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी केली होती गर्दी. या प्रकरणी मोटार चालक रामदास चंद्रकांत कारले, राहणार चांदूस यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.